आपल्या फॉर्च्युनरची चेन कवर तुटली होती म्हणून तिला घेऊन आलतो गॅस वेल्डिंगच्या दुकानावर. मनोज भाऊ म्हणले वेल्डिंग मारण्याच्या आधी हिची चेन कवर खोलून आणावं लागन. तशीच जर गॅस वेल्डिंग मारून दिली असती तर काय झालं असतं रे. हे खोला ते खोला यातच जिंदगी चालली सगळी. दे पटकन आम्हाला गॅस वेल्डिंग मारून. मी आधीच टेन्शन मध्ये आणि इकडे भाऊ आपला असा पोस्ट द्यायलाय जस का आम्ही पोरी पाहायला चाललो होतं. तसं तुम्हाला मी न विचारता सांगतो, हे पोरग तुम्हाला दिसायला ना, हे आपला दोस्त मनोज पाटील आहे. हेअरस्टाईल कशी कडक आहे भाऊची. फॉर्च्युनरची चेन कवर काढायला मी हातानच काढली होती, पण बसताना म्हणलं आधीच आपलं तोंड काळे हात काळे व्हायला नको. त्यामुळे विकी भाऊला म्हणलं दे आम्हाला पटकन चेन कवर बसून. आम्हाला आता लोणार सरोवर पण बघायला जायचंय. ह्यो पण गॅरेजवाला आपला दोस्त आहे. लोणारात पण आपले खंडीच्या पेंडी मित्र येतं. काही काम न करता बी भाऊचं नरडले कोरडं पडलं होतं. त्यामुळे आम्ही आलो ऋषदाच्या गॅरेजवर जारचं पाणी प्यायला. गॅरेजवर तर 3 इंजन काम पेंटिंग मध्ये पडेल तर, आणि इकडे बी दणदण काम चालू आहे. कोणाला पैसे पाहिजे असेल ना तू ऋषदाकडून घेऊन जा. गावतासारखा पैसा आहे भाऊकडे. पाणी पिल्यावर म्हणलं चला तर लोणार सरोवर बघायला जाऊ. भाऊ म्हणतोय आता पाणी तर पिलंय पण आता मला लय भूक